तर हे बघा आजच्या या रानभाजीसाठी आहे ना आपण ही एक उनुक्ती नावाची एक रानभाजी आहे, ती अशी शेतामध्ये आहे ना बांधावरती आलेली असते। तर ही भाजी सुद्धा आम्ही आता वापरणार आहे। आणि हे बघा इथे आहे ना ही चवळीची भाजी आहे। तर ह्या चवळीच्या भाजीचा पण आज आपण रानभाजीच्या या भाजीमध्ये समावेश करणार आहोत। या पाल्याची सुद्धा आपण आता भाजी बनवणार आहे। आणि हे बघा ही शेगलाची भाजी आहे, छान अशी पावसाळ्यामध्ये आहे ना इथे कोवळी कोवळी असे शेंडे आलेले आहेत शेगलाच्या पानांचे। तर ह्याच्या कोवळी अशी पानं आता आपण घेऊन जाणार आहे आणि ह्याची सुद्धा आपण भाजी बनवणार आहोत। आणि हे बघा इथे आहे ना मित्रांनो खूप मोठा असा तवसा आहे, म्हणजे मोठी काकडी ज्याला म्हणतात। तर आता ही आज नाही आम्ही काढणार आहे, आम्ही जेव्हा मुंबईला जाऊ ना तेव्हा आम्ही जाताना ही घेऊन जाणार आहे। खूप मोठे आणि असे इथे आहेत ना पुढे बऱ्याच अशा ह्या काकड्या आलेल्या आहेत। त्याच्या कडेने जे आता रान आलाय ना ह्या सुद्धा एक प्रकारच्या असे भाज्याच आहेत, परंतु ह्या भाज्या आहेत ना जनावरं खातात। आणि हे बघा मित्रांनो मस्त अशी गोगलगाय आलेली आहे। आणि बघा ही आहे ना गोमाट्याची वेल आहे, जी आपण आता रानभाजी बनवणार आहे ना याची। ते बघा ही गोमाट्याची वेल अशी असते, त्याच्या बऱ्याच वेली आहेत त्या शेतामध्ये। त्या कोणकोणत्या भाज्या आहेत वहिनी? ही भोपळीची आहे। भोपळीची भाजी का? हां ओके। ही चवळीची, थोडी कवळी कवळी घ्यायची। हां हा शेवगा, गोमाटे जास्त वेल, गोमाट्याची भाजी का? हां अच्छा तिची कवळी पानं घ्यायची काढून। ओके। ही हुनुक्ती असते। कुठची? हुनुक्ती। उन्नुक्ती? हां एक मिनिट, हे बघा उन्नुक्ती आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्यांना कुठची फळं पण येतात का ह्या भाज्यांना? शेवग्याच्याला शेंग धरते, हां हे भोपळा असतो। ही चवळी आपण वापरतो ती चवळीच्या शेंगा। हां चवळीची। अच्छा। आणि गोमाट्याची म्हणजे? ही रानभाजी असते, त्याला काय फळ वगैरे? त्याला फळ असते पण ते लहान असते। ओके ओके। तर मंडळी आता आहे ना या सगळ्या भाज्यांची आहे ना आता वहिनी रेसिपी बनवून दाखवणार आहे। आणि या भाज्या आहेत ना आमच्या शेतामधनंच आम्ही आणलेल्या आहेत। तर तुम्ही सुरुवातीला जसं पाहिलं आम्ही शेतामधनं या भाज्या तोडून आणलेल्या आहेत। तर आता आजची रेसिपी तू चुलीवर दाखवणार आहे ना म्हणजे? हां चुलीवर। ओके। आता ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात, हां आता बारीक चिरून हां घ्यायच्या। अच्छा। आता या भाज्या आहेत ना आम्ही बारीक चिरून घेतो, तोपर्यंत आम्ही आहे ना चुलीची सुद्धा तयारी करून ठेवतो, चूल पेटवून ठेवतो। तर मित्रांनो भाजीला सुरुवात करण्यापूर्वी आपण या भाजीसाठी लागणारं साहित्य आपण एकदा वहिनीला विचारून घेऊयात। सांग। कांदा, ओके, मिरची, हां थोडं खोबरं, हां डाळ, कुठची डाळ आहे ते? तूर डाळ घेतली। ओके। आणि या 5 प्रकारच्या भाज्या। अच्छा। आणि भाज्या पण चिरून घेतलेल्या आहेत? हां चिरून घेतल्या। आणि इकडे आपली चूल पण रेडीच आहे, मस्त तवा पण गरम झालेला आहे। तपलेला सर्वात पहिले ना थोडंसं तेल टाकून घेतलं। तेल टाकून घेतलं, कांदा टाकलाय, डाळ टाकले, डाळ किती वेळासाठी भिजत ठेवलेली होती आपण? एक 2 तास ठेवायची भिजत। ओके। आपण आता ती भाजी टाकूया। तर या भाज्यांचे औषधी उपयोग काय काय असतात? रानभाज्या असल्यामुळे यात प्रथिने भरपूर असतात, आपलं रक्त शुद्धीकरण करतात,
त्यावर कुठलंही केमिकल वापरलं नसतं, त्यामुळे ते आरोग्याला चांगले असतात. हां आणि श्रावण महिन्यात आपण उपवास असल्यामुळे भरपूर रानभाज्या खातो आणि आमच्याकडे भरपूर मिळतात पण त्या. हां, जंगलात उगवलेल्या असतात त्या पावसामुळं, हां त्यामुळे 4-5 महिने त्या मिळतातच ओके पावसाळ्यात. आपण थोडं मित्रांनो हे बघा, ज्या भाज्या आहे ना आपण ठाणे मुंबईमध्ये विकत घेऊन खातो ना, तर सर्व भाज्या आहेत नाही त्या आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध असतात. म्हणजे फक्त आपल्याला तोडून आणायचे आहेत आणि तयार करून खायचे आहेत. आता हे बघा, वहिनी याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही भाजी किती वेळासाठी आपल्याला शिजवून घ्यायची आहे? ती 15-20 मिनिटात शिजते. ती या कवळी असल्यामुळे लवकर शिजते. अच्छा, हे जे आता पाणी दिसतंय ते सगळं आपल्याला मुरवून हां, घ्यायचं. मुरवून घ्यायचं. ओके. 15 मिनिटं झाकून ठेवले. हां या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, ती वाफेवर शिजते. ओके. भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे. आपण आता हे बघा, भाजी पूर्ण सुकली एकदम आणि शिजली पण असेल ना? हां, शिजली आहे. ओके. आणि भाजीचा आहे ना मस्त एकदम सुगंध येतो मित्रांनो. आणि ती चुलीवरती आपण तयार केल्यामुळे ना त्याच्यात एक चुलीची पण मस्त चव उतरलेली आहे. तव्याच्या भाज्याला चव असते. कसली? तव्यात केलेल्या भाज्या चव असते. अच्छा, हां, तव्यामध्ये पण भाजी करतो ना त्याला एक विशिष्ट चव असते. ओके, तर मग आता ही उतरवूया भाजी. तर मंडळी, आजची आपली ही मिक्स रानभाज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, ठाणे मुंबईमध्ये ज्या भाज्या आपण विकत घेऊन खातो ना, त्याच गावामध्ये आल्यावरती या अगदी फ्रीमध्ये अशा ह्या भाज्या उपलब्ध असतात. त्या फक्त आपल्याला तोडून आहे ना खायच्या असतात. तर खूप पौष्टिक, चविष्ट, आरोग्यदायी अशा ह्या भाज्या असतात. तर अशा ह्या भाज्यांच्या रेसिपीज आहेत ना आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केलेल्या आहेत. आणि मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, बेल आयकॉन दाबा. चला तर मग मंडळी, तात्पुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा, हेल्दी राहा. धन्यवाद.